तुझा अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी मार दे भूमी सहाभूती करुणी मार दे भूमी सहाभूती तुझा अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी मार दे भूमी सहाभूती. इतके नेतृत्व आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश आहे. हे राज्य व्हावे हितश्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोड सुरू तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या फुटला घाम. याला कोण घालील या सेने दरबारी मुस्लिम हे गाणं. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरका. नजर येतात तिच्या अंगावर इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला आणि त्याला विडा उचलला. नातेचं अफजल खाने की कजाकचा जन्म सांगितल्याने कारण बोलमा छाती ठोकून शिवभावाला साक्षात चिरवलं. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणत रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच भेटीसाठी महाराजांना एक संगतीला शिवराच्या संगतीला
आणि तो कसा आओ आओ शिवाजी